सर्वांना जय भीम। आज माझ्या फेसबुक अकाउंटवरून आणि बहुजन संघटक या पेजवरून मी लाईव्ह येत आहे। उद्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि त्या जयंतीनिमित्त मला जो विषय देण्यात आलेला आहे बोलण्यासाठी आणि मी जो विषय घेतलेला आहे, ज्या संदर्भात माझं पुस्तकसुद्धा लिखाणाचं काम सुरू आहे, या विषयावरती छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार या अनुषंगाने या विषयाची मी मांडणी करणार आहे। तर शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या साहित्यामध्ये, त्यांच्या लिटरेचरमध्ये त्यांनी जे पुस्तकं लिहिले, त्या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांचा उल्लेख कोणत्या संदर्भात केलेला आहे, तो काय म्हणून केलेला आहे, त्यांनी जे भाषणं केलेली आहेत त्या भाषणात उल्लेख आहे का, आणि शिवाजी महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांनी जे पत्र लिहिलेत, जी पत्रकारिता केली, या सर्व संदर्भामध्ये कुठे कुठे उल्लेख आहे, तो कोणत्या संदर्भात केलेला आहे, या संदर्भात मी मांडणी करणार आहे। माझा परिचय देतो। मी सिद्धार्थ शिंगारे, मी औरंगाबादला असतो आणि आझाद समाज पार्टीचा राज्याचा मुख्य संघटक म्हणून काम करतो। तर जो विषय आहे त्या विषयाची सुरुवात करतो। ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर 1913ला कोलंबिया विद्यापीठामध्ये शिक्षणासाठी गेले आणि कोलंबिया विद्यापीठामध्ये शिक्षणासाठी गेल्यानंतर त्यांनी तिथे MA केलेलं आहे, त्यांनी तिथं PhD केलेलं आहे आणि PhD करत असतानाच त्यांनी तिथे एक प्रबंध सादर केला होता, जो प्रबंध फेमस आहे, ज्याचं नाव आहे कास्ट इन इंडिया। हा प्रबंध लिहिण्या अगोदर बाबासाहेबांनी एक प्रबंध तयार केला होता। त्या प्रबंधाचं नाव आहे संभाजी महाराजांच्या काळातील महाराष्ट्राची सामाजिक परिस्थिती। तर हा जो रेफरन्स आहे, बाबासाहेब आंबेडकरांचं जे जीवनचरित्र मराठी भाषेमध्ये विस्तृत प्रमाणात 12 खंडामध्ये ज्यांनी लिहिलं, ते चांगदेव भगवान खैरमोडे यांनी 12 खंड लिहिले। त्या 12 खंडापैकी पहिल्याच खंडामध्ये हा तुम्हाला उल्लेख सापडेल। या पहिल्याच खंडामध्ये हा रेफरन्स आहे की बाबासाहेबांनी संभाजी महाराजांच्या काळातील महाराष्ट्राची सामाजिक परिस्थिती यावर प्रबंध सादर केला। म्हणजे साता समुद्रा पलीकडे जाऊन संभाजी महाराजांवरती संशोधन केलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी। परंतु त्यांचे जे गाईड आहेत त्यांनी त्यांना सल्ला दिला की भारतातली जी काही प्रमुख समस्या आहे त्या प्रमुख समस्येवर तू बोललं पाहिजेस, लिहिलं पाहिजेस। म्हणून बाबासाहेबांना जात ही भारतातली प्रमुख समस्या आहे, म्हणून बाबासाहेबांनी जातीवरती प्रबंध सादर केलेला आहे। हा पहिला रेफरन्स सापडतो बाबासाहेबांच्या जीवनचरित्रामध्ये, बाबासाहेबांच्या जीवनाच्या प्रसंगामध्ये, की बाबासाहेबांनी संभाजी महाराजांचं नातं आहे। संभाजी महाराज हे शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र आहेत। हा पहिला रेफरन्स झाला। दुसरा जो रेफरन्स आहे तो असा आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस महाडला मनुस्मृती जाळलेली आहे, महाडचा जो परिषद घेतलेली आहे, पाण्यासाठी सत्याग्रह केलेला आहे, त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर रायगडावरती गेलेले आहेत आणि रायगडावरती त्यांनी जिथं शिवाजी महाराजांची समाधी आहे त्या समाधीच्या ठिकाणी त्यांनी मुक्काम केलेला आहे। हा एक फार मोठा रेफरन्स आहे। याचं हे कारण आहे की जर शिवाजी महाराजांचं बाबासाहेबांचं नातं काही नाही, तर बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ रात्रभर का थांबले? हे नातं आहे म्हणून थांबले, कारण ही समाधी शोधण्याचं काम ज्योतिबा फुले यांनी केलेलं आहे। राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांनी पहिल्यांदा शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली रायगडावरती। ही समाधी लुप्त झाली होती, ते काट्या कुपाट्या तोडून त्यांनी ती समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांची जयंती पुण्यामध्ये पहिल्यांदा साजरी केली, ती ज्योतिबा फुले यांनी 1869ला। आजही तुम्ही पुण्यामध्ये जर स्वारगेटला गेलात तर स्वारगेटला जे पोलीस स्टेशन आहे त्या स्वारगेटच्या पोलीस स्टेशनला याची नोंद आहे की 1869ला ज्योतिबा फुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवाजी महाराजांची जयंती केलेली आहे। आम्हाला खोटं सांगितलं जातं की टिळकांनी शिवाजी महाराजांची जयंती सुरू केली। टिळकांचा जन्म 1856चा आहे। ज्यावेळेस ज्योतिबा फुले जयंती साजरी करत होते शिवाजी महाराजांची, त्यावेळेस टिळकांचं वय अवघं 13 वर्षाचं होतं। त्यांचं नाव सुद्धा बाळ होतं, बाळ गंगाधर टिळक। खऱ्या अर्थाने ते बाळच होते 13 वर्षाचे। त्यामुळं हा खोटा इतिहास सांगितलेला आहे आपल्याला। खरा जो इतिहास सांगतो, ज्याचा लेखी पुरावा आहे,
ती 1869ला शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली. जयंतीच नव्हे तर शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर त्यांनी एक पोवाडा सादर केलेला आहे, जो आजही अवेलेबल आहे. महाराष्ट्र शासनाने जे समग्र ज्योतिबा फुलेंचं वाङ्मय प्रकाशित केलेलं आहे त्याच्यामध्ये तो पोवाडा तुम्हाला मिळेल. शिवाजी महाराज जन्मापासून मृत्यूपर्यंतचा त्याच्यामध्ये सर्व उहापोह त्यामध्ये ज्योतिबा फुलेंनी केलेला आहे. तर ज्योतिबा फुलेला बाबासाहेब आंबेडकर आपलं गुरु मानतात. जी समाधी ज्योतिबा फुलेने शोधून काढली तिथे बाबासाहेब आंबेडकर जाऊन मुक्काम करतात. हे शिवाजी महाराजांमधलं आणि बाबासाहेबांमधलं नातं हे आपण आता समजून घेतलं पाहिजे. तिसरा रेफरन्स असा आहे की बाबासाहेब आंबेडकरांचे जे सुरुवातीच्या काळातले जेवढे पत्र आहेत हे महाराष्ट्र सरकारने जे प्रकाशन केलेलं आहे 21वा खंड आहे. या 21व्या खंडामध्ये हे पत्र सगळे अवेलेबल आहे. 10-12 पत्र आहेत. 1930चे, 1931चे, 1932चे पत्र आहेत. ते पत्र तुम्ही या 21व्या खंडात बघू शकता. या पत्रामध्ये जो लोगो बाबासाहेबांनी वापरलेला आहे त्या लोगोमध्ये जय भवानी लिहिलेला आहे. म्हणजे नाही जय भवानी. आज महाराष्ट्रामध्ये जय भवानीची घोषणा दिली जाते. जय शिवाजी, जय भवानी, जय जिजाऊ अशा वेगवेगळ्या घोषणा दिल्या जातात की शिवाजी महाराजांनी जय भवानीचा नारा दिलेला आहे आणि या बाबासाहेबांनी सुद्धा जय भवानीचा नारा दिलेला आहे. हा संबंध यासाठी मी सांगत आहे की खूप सारे महाराष्ट्रामध्ये असं वाटतं की चळवळीतले पुरोगामी लोक जय जिजाऊ म्हणतात आणि बाकीचे लोक जय भवानी म्हणतात, परंतु जय जिजाऊ आपलाच नारा आहे आणि जय भवानी सुद्धा आपलाच नारा आहे, कारण तो बाबासाहेबांनी तो नारा दिलेला आहे. याचा एव्हिडन्स या तुम्हाला पत्रामध्ये मिळून जाईल. कारण बाबासाहेबांचं जे त्या काळामध्ये आपण बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारण्याच्या अगोदर बाबासाहेब बौद्ध धर्म स्वीकारण्याच्या अगोदर जे कुळदैवत मानतात बाबासाहेब आणि अगोदर एक टोटम पद्धत आहे त्यामध्ये बाबासाहेबांचं कुळदैवत हे तुळजापूरची भवानी आई आहे. त्यामुळं इव्हन बाबासाहेबांचे जे आई आहेत भीमाई यांना सुद्धा मृत्यू येण्या अगोदर त्यांनी सुद्धा रामजी सुभेदारांकडे म्हणजे त्यांच्या पतीकडे त्यांनी मागणी केली होती की मला तुळजापूरला घेऊन जा, कारण त्या त्यांचं कुळदैवत होतं. त्या कुळदैवताचं टोटम म्हणून बाबासाहेबांनी जय भवानी वापरलेला आहे. हा जय भवानी नारा सुद्धा बाबासाहेबांनी दिलेला आहे. त्यांचा तो लेटरमध्ये तो अवेलेबल आहे, हे आपण बघू शकतो. 21व्या खंडामध्ये अवेलेबल आहे. हे तिसरा मुद्दा. चौथा मुद्दा असा आहे की शिवाजी महाराजांनी जे कार्य केलेलं आहे या कार्याला बाबासाहेब काय समजतात. 1936ला बाबासाहेबांनी जे भाषण केलं, जे भाषण न होता ते पुस्तक रूपात नंतर आलं, त्याचं नाव आहे ॲनिलेशन ऑफ कास्ट. हे महाराष्ट्र सरकारने पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. सेपरेट हे भाषण बाबासाहेबांनी नंतर पुस्तक रूपात प्रकाशित केलं. हे महाराष्ट्र सरकारने सुद्धा आहे. याची किंमत अवघी 15 रुपये आहे. या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांचा उल्लेख आहे. तो समजून घेतला पाहिजे की शिवाजी महाराजांना बाबासाहेब काय समजतात. तो उल्लेख असा आहे, शिवाजीच्या नेतृत्वाखाली झालेल्या राजकीय क्रांतीपूर्वी महाराष्ट्रात संतांनी धार्मिक आणि सामाजिक सुधारणा घडवून आणल्या होत्या. या ठिकाणी शिवाजी महाराजांनी जे राजकीय कार्य केलेलं आहे त्याला बाबासाहेब आंबेडकर क्रांती म्हणतात. शिवाजी महाराजांनी राजकीय क्रांती केली, पॉलिटिकल रेव्होल्युशन केलं, हे बाबासाहेबांचं म्हणणं आहे. क्रांती म्हणजे राजा बनले एवढं नाही बोलायत बाबासाहेब आंबेडकर, तर शिवाजी महाराजांनी क्रांती केली. हा रेफरन्स यासाठी बाबासाहेबांनी या पुस्तकात दिलेला आहे की अगोदर सामाजिक आणि धार्मिक क्रांत्या होत असतात, नंतर राजकीय क्रांती होत असतात. त्यांनी पुस्तकामध्ये अगोदर बुद्धाची सामाजिक आणि धार्मिक क्रांती झाली, मग मौर्यांना राजकीय क्रांती केली. शीख धर्माचे जे गुरु नानक आहेत, गुरु नानकांनी अगोदर सामाजिक आणि धार्मिक क्रांती केली, नंतर शिखांनी राजकीय क्रांती केली. सेम महाराष्ट्रातलं उदाहरण घेऊन बाबासाहेब म्हणतात की अगोदर महाराष्ट्रामध्ये सामाजिक सुधारणा घडली, संतांनी सामाजिक सुधारणा घडवल्या आणि त्यानंतर शिवाजी महाराजांनी राजकीय क्रांती केली. राजकीय क्रांती केली या शब्दाचंच एका वाक्यामध्ये जर बघितलं, एक वाक्यच मोठं आपल्याला सांगतं की शिवाजी महाराजांच्या कार्याचं एका वाक्यात जर उदाहरण द्यायचं असेल तर शिवाजी महाराजांनी राजकीय क्रांती केली. कारण मौर्यांचं राज्य संपल्यानंतर कोणताही इथला मूळ भारतीय जे लोक आहेत, ज्याला व्यवस्थेने शूद्र अतिशूद्र समजलं, त्याच्यातला कोणी राजा झालेला दिसत नाहीये. 2000 वर्षांनंतर शिवाजी महाराजांनी राज्य प्रस्थापित केलं. ही फार मोठी राजकीय क्रांती म्हणावी लागेल आणि त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर या घटनेला क्रांती म्हणतात. शिवाजी महाराजांच्या केलेल्या गोष्टीला क्रांती म्हणणं यातच शिवाजी महाराजांचं मोठेपण आहे आणि ते मोठेपण बाबासाहेबांनी एका शब्दात मांडलेलं आहे. हे त्यांच्या ॲनिलेशन ऑफ कास्ट जे सर्वात गाजलेलं त्यांचं भाषण आहे, जे पुस्तक रूपात आलेलं आहे, यामध्ये हा उल्लेख आपल्याला सापडतो. चौथा उल्लेख जो आहे तो आहे शूद्रपूर्वी कोण होते, हु वर दी शूद्रास नावाचं जे बाबासाहेबांनी पुस्तक लिहिलेलं आहे. या
पुस्तकामध्ये हुवेती शुद्राजमध्ये बाबासाहेबांनी शिवाजी महाराजांवरती 14 पानं लिहिलेली आहेत. या 14 पानामध्ये प्रमुख काय जर गोष्ट असेल तर ती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासंदर्भातली आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या डिटेल गोष्ट लिहिलेली आहेत. ही गोष्ट लिहिण्यामागचं जे कारण आहे, या पुस्तकामधलं जे मूळ कारण आहे की ब्राह्मण लोकांना अधिकार आहे, कोण कोणत्या वर्णात आहे हा ठरवण्याचा अधिकार आहे, कोणाचा उपनयन संस्कार करायचा आणि कोणाचा नाही करायचा हे ठरवण्याचा अधिकार आहे, तो निर्णय ठरवलेल्या निर्णयानंतर बदलण्याचा बी अधिकार आहे. या गोष्टी समजून सांगण्यासाठी बाबासाहेबांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख, त्यांच्या राज्याभिषेकाचा उल्लेख केलेला आहे. ज्यावेळेस महाराजांना राजा बनायचं होतं त्या काळाची जर सामाजिक परिस्थिती बघितली, ब्राह्मणांकडून राज्याभिषेक करून घेतल्याशिवाय शिवाजी महाराजाला राजा म्हणून मान्यता मिळू शकत नव्हती. आणि तसं शिवाजी महाराजांनाही वाटत होतं. म्हणून त्यांनी महाराष्ट्रातला कोणताही ब्राह्मण शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करायला तयार झाला नाही. म्हणून काशीहून गागाभट्ट आला आणि गागाभट्टाने तो राज्याभिषेक केलेला आहे. याची कहाणी या पुस्तकामध्ये दिलेली आहे. हा सल्ला स्वतः बाळाजी आवजी जे आहेत, अष्टप्रधान मंडळ जे होतं शिवाजी महाराजांचं, त्यामधील जे मंत्री आहेत बाळाजी आवजी हे जातीने कायस्थ होते. आणि हा सर्व वर्तन बाबासाहेबांनी कोणत्या पुस्तकातून घेतला असेल तर आजचे जे मुख्यमंत्री आहेत उद्धवजी ठाकरे यांचे जे आजोबा आहेत प्रबोधनकार ठाकरे यांनी जे पुस्तक लिहिलं ग्राममान्यांचा साधेंत इतिहास, या पुस्तकामधला हा रेफरन्स आहे. तर ज्यावेळेस 3 ब्राह्मण लोक गागाभट्टाला आणण्यासाठी पाठवले, 3 लोक गेले आणि निराश हातानं वापस आले, त्यांनी गागाभट्टाला आणलं नाही. त्यानंतर बाळाजी आवजीनं काय केलं तर एका कायस्थ व्यक्तीला पाठवलं, परंतु कायस्थ व्यक्तीजवळ वंशावळ पाठवली की शिवाजी महाराज हे राजपूत आहेत, सिसोदिया जे मेवाडचं सिसोदिया घराणा आहे त्या त्यांच्याशी त्यांची नाळ जुळते म्हणून अशी वंशावळ पाठवली. आणि वंशावळ पाठवल्यानंतर मात्र गागाभट्ट इथे आला. गागाभट्ट म्हणजे सुरुवातीला गागाभट्टानं नकार दिला, सेकंड ज्यावेळेस कायस्थ व्यक्ती गेला तर त्यांनी होकार दिला. गागाभट्ट इथं आला, इथं आल्यानंतर यांनी इथली परिस्थिती बघितली, सर्व अष्टप्रधान मंडळामधल्या लोकांशी चर्चा केली. त्यानंतर परत त्यांनी निर्णय बदलला की शिवाजी शूद्र आहेत, मी राज्याभिषेक करणार नाही. परत त्यांनी कोलांटिवडी मारली आणि घोषित केलं की एक वेळ मी बाळाजी आवजी हे कायस्थ आहेत, ते क्षत्रिय आहेत, यांचा मी राज्याभिषेक करेन, परंतु शिवाजी शूद्र आहेत यांचा राज्याभिषेक करणार नाही. अशी ज्यावेळेस परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेस मात्र मोरोपंत पिंगळे आणि कंपनीने विचार केला की आता कायस्थांना राजा बनविण्यापेक्षा शिवाजीला राजा बनवलेलं कधी चांगलं आहे. कायस्थामध्ये ब्राह्मणामध्ये काय झगडा आहे याचाही संदर्भ त्या पुस्तकामध्ये सापडतो. कुबेर शूद्रामध्ये बाबासाहेबांनी त्याचा रेफरन्स दिलेला आहे. आणि नंतर मग तर राज्याभिषेक झाला. राज्याभिषेकाला किती पैसे घेतले याचा डिटेल वृत्तांत आहे. पुढे बाबासाहेब म्हणतात की शिवाजी महाराज हे राजपूत आहेत, सिसोदिया घराण्यासोबत जोडण्यात आलं. हे सिसोदिया घराणे किंवा राजपूत लोक कोण आहेत याचा इतिहास बाबासाहेबांनी या पुस्तकात सांगितला आहे. पुढे बाबासाहेब म्हणतात की राजपूत लोक हे मूळ भारतीयच लोक नाहीत, हे हुन लोक आहेत. हे 4थ्या आणि 5व्या शतकामध्ये भारतात आलेले आहेत, हे विदेशी लोक आहेत. आणि ब्राह्मणांनी तर त्याच्या अगोदरच घोषित केलं होतं नंद अंतम क्षत्रिय अंतम, कलियुगामध्ये नंतरच्या काळामध्ये कुणी क्षत्रिय नसल. परंतु यांना त्यांनी अग्निहोत्री क्षत्रिय घोषित केलं. याचे वेगवेगळे रेफरन्स बाबासाहेबांनी या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. नंतर त्यांना क्षत्रिय घोषित केलेलं आहे. सांगायचा उद्देश आहे की बाबासाहेब पुढे ही सगळी कथा का सांगतात, शिवाजी महाराजांची हा इतिहास का सांगतायत, या सांगण्यामागचा उद्देश हा आहे की छत्रपती शिवाजी महाराज सोबत यांनी काय वागले हे उदाहरण म्हणून त्यांनी पेश केलेलं आहे. गागाभट्टांनी काय कोलांट्या उड्या मारलाय याचं उदाहरण म्हणून हे सांगितलेलं आहे. पुढे त्यांच्या वंशजांचा सुद्धा इतिहास बाबासाहेबांनी दिलेला आहे. कारण शिवाजी महाराजांनंतर राजे झाले संभाजी महाराज, संभाजी महाराजांनंतर राजाराम हे झाले, त्यानंतर शाहू महाराज झाले. शाहू महाराजांनंतर त्यांनी जे दत्तक पुत्र आहेत त्यांचे ते नंतर रामजी राजे हे राजे झाले. आणि नंतर दुसरा शाहू राजे झाले. दुसरा शाहू नंतर प्रतापसिंह, ज्या भीमा कोरेगावच्या लढाईच्या दरम्यान जे राजे होते ते राजे प्रतापसिंह होते. प्रतापसिंह सुद्धा 1830ला परिषद घेऊन, या पुस्तकात उल्लेख आहे की प्रतापसिंह क्षत्रिय आहेत का नाही यासाठी ब्राह्मणांनी परिषद घेतली, परंतु परिषदेमध्ये ठरलं की प्रतापसिंह क्षत्रिय आहेत. म्हणजे शिवाजी महाराज एकदा क्षत्रिय असल्यानंतर त्यांचे वंश क्षत्रियच मानले पाहिजे होते. ह्यांच्या 2 गाद्या आहेत, एक सातारची गादी आणि दुसरी कोल्हापूरची गादी. नंतर महाराजांच्या वंशजामध्ये जे झगडा झाला राजगादीवरून शाहू महाराजांच्या काळामध्ये, त्यामुळे या राजगादीला 2 विभागण्या झाल्या. आता प्रतापसिंह जे शेवटचे राजे आहेत सातारच्या गादीचे, त्यांच्यासोबत मी यांनी अव्यवहार केला. इकडं जे कोल्हापूरची गादी आहे
यांचे जे राजर्षी शाहू महाराज आहेत, शाहू महाराजांचं सुद्धा आपल्याला तो प्रसंग माहीत आहे. त्यांनी जे आंघोळ करताना जो प्रसंग बाबासाहेबांनी तो सुद्धा सांगितलेला आहे की पौराणिक मंत्र म्हणायचे की वेदोक्त मंत्र म्हणायचे. ते वेदोक्त प्रकरण फेमस आहे. जर एखादा व्यक्ती शूद्र राजा असेल तर ते वेदोक्त पुराणामधले मंत्र म्हणायला पाहिजेत असं ब्राह्मण म्हणतात. तर हा सगळा झगडा आहे. म्हणजे शिवाजी महाराजांच्या वंशजासोबत दोन्ही गादीचे जे वंशज आहेत त्यांच्यासोबत त्यांनी नंतर परत तो मुद्दा उपस्थित केलेला आहे की यांचे वंशज क्षत्रिय आहेत का शूद्र आहेत. तर हा सगळा रेफरन्स ह्या शूद्रपुरी कोण होते या पुस्तकामध्ये आहे. ते आपण मूळ पुस्तक जरूर वाचलं पाहिजे. यानंतर 5वा जो रेफरन्स आहे की बाबासाहेबांनी जसं शूद्रांसंदर्भातलेलं शूद्रपुरी कोण होते, द अनटचेबल अस्पृश्य कोण आहेत या संदर्भात मी पुस्तक लिहिलेलं आहे. सोबतच त्यांनी महार कोण आहेत, महार जातीच्या इतिहासासंदर्भामध्ये महार लोक अस्पृश्य का गणले, महार लोक गावाबाहेर का जातात आणि महार नाव कसं पडलं यावर सुद्धा बाबासाहेबांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे. हे पुस्तक 18व्या खंडामध्ये अवेलेबल आहे. 17व्या खंडामध्ये जे पार्ट 2 आहे रायटिंग अँड स्पीचेसचा, यामध्ये हे पुस्तक अवेलेबल आहे. हु आर दी महार्स, महार हे कोण आहे. आणि यामध्ये शिवाजी महाराजांचा रेफरन्स आहे. तो रेफरन्स या संदर्भात आलेला आहे. तो रेफरन्स असा आहे की बाबासाहेबांचं म्हणणं आहे की मराठा लोकांच्या आडनावं महार लोकांच्या आडनावं सारखे आहेत. याची काही उदाहरणं बाबासाहेब देतात. महारांचे कुळदैवत आणि मराठ्यांचे कुळदैवत सारखे आहेत याचेही बाबासाहेब उदाहरणं देतात. त्यानंतर बाबासाहेब म्हणतात आडनावं सारखे आहेत, कुळदैवत सारखे आहेत. आणि मग शिवाजी महाराजांचा रेफरन्स येतो तो यासाठी की अभिवादन म्हणून महार लोक अगोदर जोहार म्हणत, जोहारचा अर्थ होतो योद्धार, आम्ही योद्धे आहोत असा त्याचा अर्थ आहे. आणि महार लोक जोहार म्हणत असत. बाबासाहेब म्हणतात महारांच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये आणखी एक जात आहे जी जोहार म्हणायची, त्या जातीचं नाव आहे मराठा. मराठा लोक जोहार म्हणायचे याचा पुरावा म्हणून त्यांनी जे मालोजी घोरपडेंना शिवाजी महाराजांनी स्वतः पत्र लिहिलेलं आहे त्यांच्या सहीनिशी, त्या पत्राचा उल्लेख केलेला आहे. ज्या पत्रामध्ये मालोजी घोरपडेंना अभिवादन म्हणून शिवाजी महाराज जोहार म्हणतात. म्हणजे एक योद्धा दुसऱ्या योद्ध्याला जोहार घालतो, म्हणजे आम्ही योद्धे आहोत, तू योद्धा मी योद्धा. जोहार हा शब्द अपमानजनक शब्द नाहीये, हा सन्मानजनक शब्द आहे. जर तुम्ही नागपूरमध्ये, छोटा नागपूर जो आपलं झारखंडमध्ये आहे, तिथे आदिवासी लोक हुल जोहार म्हणतात. हुल जोहार म्हणजे क्रांतिकारी जोहार. हा जोहार शब्द आहे, याचा रेफरन्स या पुस्तकामध्ये आहे. आणि पुढे बाबासाहेब हे सुद्धा म्हणतात की मग मराठा लोकांनी जोहार म्हणणं बंद केलं आणि रामराम कधी सुरू झालं. शिवशाहीचं रूपांतर ज्यावेळेस पेशवाईमध्ये आलं, पेशवाईमध्ये रामराम सुरू झाला आणि मराठ्यांनी जोहार म्हणणं बंद केलं. परंतु महार लोक जोहार म्हणतच राहिले. हा इतिहास जोहार शब्दासंदर्भातला उल्लेख या 17व्या खंडामध्ये आहे. हु आर दी महार्स या पुस्तकामध्ये सुद्धा शिवाजी महाराजांचा तो रेफरन्स आढळतो. हा एक 5वा रेफरन्स, मी महत्त्वपूर्ण काही रेफरन्स सांगत आहे. त्यानंतर मला काही जे महत्त्वपूर्ण रेफरन्स सांगायचा आहे तो हा आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आणि संविधान लिहिताना संविधान ज्यावेळी सुपूर्त झालं, लागू झालं, 26 जानेवारी 1950ला ते लागू झालं. संविधान सभेनं जे स्वीकारलं ती तारीख आहे 26 नोव्हेंबर 1949. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 25 नोव्हेंबर 1949ला बाबासाहेबांनी संविधान सभेमधलं जे शेवटचं भाषण आहे ते फार महत्त्वपूर्ण भाषण आहे आणि त्या भाषणामध्ये शिवाजी महाराजांचा उल्लेख आहे. तो एक्झॅक्ट उल्लेख काय आहे तो आपण वाचला पाहिजे. कारण सोशल मीडियावर मी बघितलं भरपूर सारे गैरसमज पसरवले जात आहेत, खोटी माहिती टाकली जात आहे, म्हणजे रेफरन्स विहीन बोललं जात आहे की भारताचं संविधान लिहिताना शिवाजी महाराजच डोक्यात होते. म्हणजे काही पण हे सगळं लोक अफवा पसरतात, भ्रम पसरतात, याचे कोणते एव्हिडन्स नसतात म्हणतात. जसं एक मी ज्यावेळेस मागच्या लॉकडाऊनमध्ये अण्णाभाऊ साठेवरती पुस्तक लिहिलं, अण्णाभाऊ साठे आंबेडकरी चळवळीच्या दृष्टिकोनातून, हे पुस्तक लिहिल्यावर मला एक गोष्ट सापडली. जे लोक भाषणात म्हणतात अण्णाभाऊ साठेंनी 7 समुद्रापलीकडे जाऊन शिवाजी महाराजांवर पोवाडा गायला, असा मॉस्कोमध्ये आणि रशियामध्ये कोणता पोवाडा गायलेला नव्हता अण्णाभाऊ साठेंनी. जरूर शिवाजी महाराजांचा उल्लेख केला होता. मॉस्कोमध्ये ज्यावेळेस अण्णाभाऊ साठेचं तिथं भाषण होतं त्या भाषणाला 3000 लोक जमले होते आणि भाषणाची अण्णाभाऊ साठेने सुरुवात केली होती ती अशी केली होती की मी त्या भूमीतून आलेलो आहे ज्या भूमीत छत्रपती शिवाजी महाराज जन्मलेले आहे. आणि मग लोकांनी टाळ्या आणि शिट्या वाजवल्या, असा तो उल्लेख आहे. हे स्वतः अण्णाभाऊ साठेंनी माझा रशियाचा प्रवास नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. त्या पुस्तकामध्ये कुठेही त्यांनी स्वतःचं प्रवास वर्णन लिहिले, त्या प्रवास वर्णनामध्ये मात्र त्यांनी कुठेही मी पोवाडा गायला असं काही लिहिलेलं नाही. परंतु भाषण जे ठोके लोक आहेत, व्याख्याती लोक आहेत, हे खोट्या गोष्टी प्रचलित करत राहतात. अशा बऱ्याचशा चळवळीमध्ये खोट्या गोष्टी बिना एव्हिडन्सली बोलल्या जातात.
जे अण्णाभाऊसाठी जे बोलले ते एवढंच आहे आणि ते महत्त्वाचं आहे. मला त्या अभिमान आहे की मी त्या भूमीतून आलेलो आहे ज्या भूमीत छत्रपती शिवाजी महाराज जन्मले. हा महत्त्वाचा एव्हिडन्स. सेम आहे संविधान सभेमध्ये 25 नोव्हेंबर 1949ला बाबासाहेब एका रेफरन्समध्ये बोलत आहेत की भूतकाळामध्ये जे भारताचा जर इतिहास बघितला तर भारत हा गुलामीत का गेला, कारण बेईमानी आणि विश्वासघात आपल्या भारतातल्याच काही लोकांनी केलेला आहे, हे बाबासाहेबांचं म्हणणं आहे. आणि मग ही जी लोकशाही निर्माण झालेली आहे ही लोकशाही निर्माण झाली. त्याच्यात 5 उदाहरण देतात बाबासाहेब इतिहासातले आणि त्यातल्यापैकी एक उदाहरण आहे ते शब्द आहेत, जेव्हा शिवाजी हिंदूंच्या मुक्तीसाठी लढत होता त्यावेळी इतर मराठा सरदार आणि राजपूत राजे मोगल सम्राटाच्या बाजूने युद्ध लढत होते. बाबासाहेब म्हणतायत की म्हणजे हा उल्लेख आहे आणि पुढे बाबासाहेब हे म्हणतात की इतिहासाची पुनरावृत्ती होईल काय या विचाराने मी चिंताग्रस्त झालेलो आहे. भारताचा इतिहास सांगतो, इतिहासामध्ये शिवाजी महाराजांनी जे राज्य कमवलं, परंतु शिवाजी महाराज राज्य कमवत असताना राजपूत लोक काय करत होते, मुघलांसोबत मिळालेले होते. जोधा अकबर त्याचं उदाहरण आहे, पिक्चर तुम्ही बघितलं असेल. जोधा बायको झाली राजपूत असून याची अकबराची, एक उदाहरण म्हणून सांगतो जे फेमस आहे. तर राजपूत लोक असतील, काही मराठा सरदार असतील, हे तर मुघलांसोबत जाऊन मिळालेले होते. मग असं जर भविष्यात घडलं, आपल्याच लोक जर भारतातलेच लोक जर दगाफटका दिला तर हे जे आपण हे राज्य निर्माण करत आहोत या राज्यालाही हे राज्य बुडायला वेळ लागणार नाही. या संदर्भात बाबासाहेबांचं ते भाषण आहे. तर हे एक्झॅक्ट भाषण असं आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. परंतु हा मोठा मुद्दा आहे, ज्या दिवशी संविधान बाबासाहेब या संविधान सभेला देत आहेत त्या दिवशी त्यांना शिवाजी महाराजांची आठवण येत आहे, शिवाजी महाराजांच्या इतिहासाची आठवण येत आहे आणि शिवाजी महाराजांसोबत कुणी दगाफटका केला, कोण कोण लोक आहेत जे शिवाजी महाराजांच्या विरोधात होते त्याची आठवण आहे बाबासाहेबांना. म्हणजे शिवाजी महाराजांचा इतिहास बाबासाहेबांना आठवतोय ज्यावेळी त्यांच्या आयुष्यातलं सर्वात मोठं काम त्यांनी फते केलेलं आहे संविधान लिहिण्याचं, आणि त्यावेळेस त्यांना शिवाजी महाराज आठवत आहेत. हे नातं सुद्धा समजून घेतलं पाहिजे आपण. तर हा एक मुद्दा आहे जो की महत्त्वपूर्ण मुद्दा आहे असं मला वाटतं. त्यानंतर शिवाजी महाराजांसंदर्भामध्ये एक मी मागच्या 3 वर्षापूर्वी ज्यावेळेस लाईव्ह आलो होतो त्यावेळेस काही लोकांनी शिवाजी महाराजांसंदर्भामध्ये एक गोष्ट उपस्थित केली होती. ती काय होती ही मला सांगणं महत्त्वाचं आहे की कोल्हापूरचं भाषण आहे बाबासाहेब आंबेडकरांचं 30 डिसेंबर 1949. कोल्हापूर म्हणजे शाहू महाराजांचं गाव आणि शाहू महाराजांच्या निधनानंतर 21 वर्षानंतरचं ते भाषण आहे. आणि ते भाषणामध्ये बाबासाहेबांनी जो उल्लेख केलेला आहे तो असा आहे की आपण गोर ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो. शिवछत्रपतीला ब्राह्मण्य नष्ट करता आले नाही. आपल्या राज्याभिषेकासाठी सोने देऊन काशीहून गागा भट्टाला त्यांना आणावे लागले. ब्राह्मणांची नांगी तोडण्याबाबत शाहू छत्रपती हे शिवरायापेक्षा श्रेष्ठ होतं असे म्हटल्याशिवाय गत्यंतर नाही. तर बाबासाहेब काय म्हणतात तिथं, ब्राह्मणांची नांगी ठेचण्यासंदर्भात आहे. म्हणजे शाहू महाराज आणि शिवाजी महाराज एवढ्याच बाबतीत त्यांची तुलना आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. उपलब्ध साहित्य, उपलब्ध इतिहासावरून बाबासाहेब हे सगळ्या गोष्टी बोलत आहेत. शिवाजी महाराज हे लढाईबाबत तुलना केलेली नाही आहे, ब्राह्मणांची नांगी ठेचण्यासंदर्भात केलेली आहे. शिवाजी महाराजांचा काळ हा वेगळा काळ आहे, शाहू महाराजांचा काळ हा वेगळा काळ आहे. इंग्रज आलेले आहेत, इंग्रजांची सत्ता आहे. इंग्रजांची सत्ता असताना ब्राह्मणांच्या विरोधात बोलणं ही वेगळी गोष्ट होती. त्यामुळे फुले शाहू आंबेडकर हे ब्राह्मणाच्या विरोधामध्ये किंवा मनुवाद ज्याला म्हणू आपण, या वर्गासोबत जे लढलेले आहेत, या व्यवस्थेच्या विरोधात जे लढलेले आहेत, याचं कारण आहे ते इथे परकीय लोकांची सत्ता असल्यामुळं त्यांना ही ताकद मिळालेली आहे. हे बी आपण समजून घेतलं पाहिजे. जी गोष्ट शिवाजी महाराजांच्या काळात नव्हती, जे त्यांनी कार्यकर्तृत्व केलं हेच इतिहासाला कलाटणी देणार आहे. कारण ही गोष्ट लोक जे बोलत आहेत की काही लोक म्हणतात की त्यांनी शाहू महाराजांना श्रेष्ठ मानलेलं आहे. शाहू महाराज श्रेष्ठ मानलेलं आहे याच्याबद्दल काही नाही, त्याची पुढची लाईन मात्र लोक वाचत नाहीत. बाबासाहेब निरपेक्ष भावनेने लिहित आहेत. ते काय म्हणतायत पुढे बघा. पण मी असे विचारतो की कोणता, बघा पुढे लिहिले बाबासाहेबांनी, शाहू छत्रपती महाराजांच्या अंगी दोष असतील, पण मी असे विचारतो की कोणता राजा निर्दोष आहे. निव्वळ दोषाकडे पाहण्यात अर्थ नाही. ब्राह्मण्य नष्ट झाल्याशिवाय समाजाची उन्नती होणे नाही. त्यांनी ब्राह्मण्य नष्ट करण्याच्या धडाडीने प्रयत्न केला, यातच त्यांची थोरवी आहे. म्हणजे ब्राह्मण्य नष्ट जे शाहू महाराजांनी केलेले आहे. आता शाहू महाराज बी सुद्धा शिवाजी महाराजांचेच वंशज आहेत, हे आपण समजून घेतलं पाहिजे. तर ह्या संदर्भामध्ये लोकांनी त्याचं गलत इंटरप्रिटेशन केलं की शाहू महाराज श्रेष्ठ होते शिवाजी महाराजांपेक्षा, परंतु ते
तफावत होऊ शकत नाही, तुलना होऊ शकत नाही. फक्त एका मुद्द्यासंदर्भात ब्राह्मणांचं वर्चस्व नष्ट करण्यासंदर्भातली ती तुलना आहे. त्या संदर्भात ती आपण कोणत्या संदर्भात बोललेत, आपले लोक काय करतात, संदर्भ देतात सोडून आणि बोलत राहतात. तर हे असं बोललं नाही पाहिजे. बरेचसे आणखी काही रेफरन्स आहेत. मुंबईमध्ये सुद्धा शिवाजी महाराजांच्या जयंती दिनी बाबासाहेबांनी भाषण केलेलं आहे. ते सुद्धा 18व्या खंडात पार्ट 1 मध्ये अवेलेबल आहे. जे भाषण एक्झॅक्ट काय केलं त्याच्यामध्ये एवढाच उल्लेख आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी शिवाजी महाराजांच्या अंगी काय कोणते गुण होते, म्हणजे एवढं ते धडाडीचं काम का करू शकले, त्यांच्यात कोणत्या क्वालिटीज होती, म्हणजे क्वालिटी सांगण्याचं काम त्या 1 तासामध्ये बाबासाहेबांनी केलेलं आहे. कारण 16व्या वर्षी किल्ला जिंकणे, 16व्या वर्षी मरायला भिणे, मारण्यासाठी न भिणे ही साधारण गोष्ट नाही. 16वं वर्ष म्हणजे 10वीचं वर्ष. आज 10वीच्या पोरांना विचारा काय येते का. त्या काळात शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. हे गुण आहे कमी वयामध्ये एवढं करणं. आणि मग त्यांच्यामध्ये जो पराक्रमाचा गुण आहे, जो संयमाचा गुण आहे, जे त्यांची जी दृष्टी आहे, हे सगळे जे लीडरमध्ये गुण असले पाहिजेत, एखाद्या राजामध्ये गुण असले पाहिजेत, या गुणांचा सगळा उहापोह बाबासाहेबांनी त्या भाषणात केलेला आहे. हा आपण समजून घेतला पाहिजे. आणि शेवटचा मुद्दा बोलेल आणि थांबेल मी. तो मुद्दा असा आहे की आज आपण हे बाबासाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जे नातं आहे, हे जे रेफरन्स आहेत, आणखी बरेचसे काही रेफरन्स आहेत, पण ते महत्त्वाचे नसल्यामुळं मी या लाईव्हमध्ये मांडत नाहीये. ते माझ्या पुस्तकामध्ये येतीलच. ज्या ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा उल्लेख आला आहे ते प्रत्येक गोष्ट माझ्या पुस्तकात येणार आहे. आगामी एप्रिल महिन्यामध्ये बाबासाहेबांच्या जयंतीदिनी ते पुस्तक प्रकाशित होईल. शेवटचा मुद्दा सांगतो आणि थांबतो. ज्यावेळेस आता आपल्या औरंगाबादमध्ये आता 12 वाजता महाराष्ट्रातला नव्हे तर भारतातला सर्वात उंच पुतळा जो आहे, तो उंच पुतळा आपल्या औरंगाबाद शहरात क्रांती चौकात उभारला जात आहे. ही फार आनंदाची आणि गौरवाची बाब आहे. औरंगाबाद शहरासाठी मोठा उत्साह वाहत आहे. हजारो लाखो लोक त्या सोहळा बघत आहेत. फारच आनंदाची गोष्ट आहे, याच्यात काही डाऊट नाही. मला फक्त एवढंच या ठिकाणी हे सांगायचं आहे की शिवाजी महाराजांचे पुतळे आपण बसवतो, पण सर्वच पुतळे घोड्यावरती बसवतो. आणि शिवाजी महाराजांचा पुतळा म्हणलं की घोड्यावरचा पुतळा. परंतु मला हे म्हणायचं आहे की रायगडावर जर तुम्ही गेला तर रायगडावरचा शिवाजी महाराजांचा पुतळा हा राजसिंहासनावर बसलेला पुतळा आहे. यासाठी मी कांशीरामजींचं एक उदाहरण देऊ इच्छितो. कांशीरामजीने यूपीमध्ये बहुजन समाज पार्टीचं सरकार आल्यानंतर जो लखनौमध्ये बाबासाहेबांचा पुतळा बसवला, तो पुतळा हा बसलेला पुतळा आहे. बाबासाहेबांचे सर्व पुतळे बघा असे उभा केलेले पुतळे आहेत आणि लखनौचा पुतळा बसलेला पुतळा आहे. कांशीरामजीला विचारलं, तुम्ही बाबासाहेबांचा पुतळा बसलेला का बनवला, उभा पुतळा का नाही बनवला? त्यावेळेस मात्र कांशीरामजीने उदाहरण दिलं की मैं महाराष्ट्र के लोगों से एक बात सीखा हूं, वो लोग बाबा साहब को खड़ा करते हैं और खुद कुर्सी पर बैठ जाते हैं. कुर्सी वो बाबा साहब के लिए छोड़ते नहीं है. मेरा एक ख्याल है कि बाबा साहब को मैं कुर्सी पर बिठाना चाहता हूं और कार्यकर्ताओं को, लोगों को खड़ा करना चाहता हूं काम करने के लिए. तो बाबा साहब खड़े ही है पिछले 50 साल से, तो उनको थोड़ा बैठने दीजिए. तर मी माझ्या बापाचा सन्मान करण्यासाठी त्याला खुर्चीवर बसवलेला आहे, असं कांशीरामजीनं एक्सप्लेन केलेलं आहे. दुसरा मुद्दा त्याच्यामध्येच की मग बाबासाहेबांचे जे आपण पुतळे बघतो ते सर्व पुतळे कसे आहेत, बोट करून आहेत. आमच्या औरंगाबाद शहरामध्ये विद्यापीठ गेटजवळ एक पुतळा आहे. तो पुतळाचं बोट आहे विद्यापीठाकडे. तुम्ही विद्यापीठात गेल्यानंतर दुसरा पुतळा मध्ये विद्यापीठानं बसवला आहे, त्या पुतळ्याचं बोट आहे विद्यापीठाच्या बाहेर. म्हणजे एक पुतळा सांगतो विद्यापीठामध्ये जा, दुसरा पुतळा सांगतो विद्यापीठाच्या बाहेर जा. हे पुतळ्याचं कोणत्याही दिशेने बोट नाही पाहिजे. बाबासाहेबांच्या पुतळ्याचं आता आपण ठरवलं पाहिजे, नव्हे तर जिथं जिथं आपण पुतळे ठरवलेत ते बदलून एकाच दिशेला तोंड असलं पाहिजे, ते दिल्लीकडे. भारतातल्या सगळ्या पुतळ्यांचं जे बाबासाहेब बोट दाखवित आहेत, भारताचं संविधान हातात घेऊन, हे बोट कुठेही जा म्हणलेले नाहीत बाबासाहेब. एक निश्चित ध्येय आहे, निश्चित रास्ता आहे आणि तो आहे दिल्लीचा रास्ता. दिल्लीकडे ते बोट आहे. त्यामुळं इथून पुढे महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संबंध देशामध्ये जे पुतळे उभारले जातील त्या बाबासाहेबांच्या पुतळ्याचं बोट आपण दिल्लीकडे केलं पाहिजे. आणि इथून पुढे शिवाजी महाराजांचे जे पुतळे उभारले जातील हे घोड्यावरून शिवाजी महाराजाला आपण खाली उतरलं पाहिजे. आपण काय करतो, शिवाजी महाराजाला घोड्यावर बसून त्यांना कामाला लावतो, आपण सत्तेची आमदारकी खासदारकी चिटकून राहतो. म्हणजे आपण खुर्च्या घेतो, आपण सिंहासन घेतो आणि शिवाजी महाराजाला घोड्यावर ठेवतो. हे फार दुर्दैव म्हणावे लागेल. मान्य आहे त्यांचं कार्यकर्तृत्व आहे, मोठं आहे, परंतु त्यांच्या आयुष्यामधला जर सर्वोच्च क्षण मोठा कोणता क्षण असेल तो त्यांचा राज्याभिषेकाचा क्षण आहे. कारण 2500 वर्षामध्ये पहिल्यांदा खालच्या जातीचा माणूस राजा झालेला आहे आणि ही मनुस्मृतीला छेद देणारी गोष्ट आहे, ब्राह्मणी व्यवस्थेला उखडून टाकणारी गोष्ट आहे. त्यामुळं राजसिंहासनावर बसलेला शिवाजी महाराजांचा पुतळा हा त्यांच्या आयुष्यातला सर्वोच्च पुतळा मानावा लागेल.
जसं बाबासाहेबांचा संविधानाचा सोबतचा फोटो असतो, कारण बाबासाहेबांना जे पुस्तकं लिहिले त्या पुस्तकामधल्या सर्व ग्रंथापैकीचं सर्वोच्च ग्रंथ कोणता असेल ज्यानं करोडो लोकांचं जीवन बदललं ते भारताचं संविधान आहे. आणि तो संविधानावरचा, त्यामुळे बाबासाहेबांचा संविधानाचा फोटो आपण लावतो, कारण ते सर्वोच्च त्यांची जी लेखणी झिजली त्याच्यामधली सर्वोच्च त्यांची कृती आहे ती आहे भारताचं संविधान. तसं शिवाजी महाराजांचं जर सर्वोच्च गोष्ट बघितली तर ती आहे राजसिंहासन. ज्या राजसिंहासनावरती बसले आणि त्या राजसिंहासनावर बसून गोर गरीब दलित अनुसूचित जाती सगळ्या पिछड्या आदिवासी भटक्यांसाठी त्यांनी न्याय दिलेला आहे. असे जात बघून त्यांनी मावळे निवडलेले नाहीत, हे सर्व जातीचे मावळे आहेत. मावळा हा शब्दच जर बघितला तुम्ही तर मावळे हे कोणत्याही एका जातीचे नाहीत. तुम्ही मावळ्यांची लिस्ट काढा, वेगवेगळ्या जाती धर्माचे मावळे आपल्याला मिळतील. त्यामुळं आपलं फक्त सिलेक्टिव्ह शिवाजी महाराज न करता समग्र शिवाजी महाराजांचा अभ्यास केला पाहिजे. कारण शिवाजी महाराजांच्या इतिहासापासून भारताचा इतिहास घडणार आहे. त्यांना प्रेरणा आपण मानतो. उद्या त्यांची जयंती आहे, त्यांना आपण उद्या अभिवादन करणारच आहोत. त्यानिमित्तच आपण हे छोटेखानी व्याख्यानाचा कार्यक्रम ऑनलाईन ठेवला होता. तुम्ही सर्वांनी मला ऐकून घेतलात त्याबद्दल आभार, धन्यवाद. जय भीम, जय जिजाऊ, जय शिवराय. तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. जय भीम, जय शिवराय.